प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपले स्वागत आहे। मी तुषार साळुंखे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवणार आहे। चला तर मग आपण आजच्या तासिकेला सुरुवात करूया। आज आपण मराठी व्याकरण यामधील वाक्यांचे प्रकार याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर मराठीमध्ये वाक्यांचे प्रकार, त्यामध्ये अर्थावरून पडणारे प्रकार आणि वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार। तर पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की अर्थावरून पडणारे प्रकार बघितलेले आहेत, म्हणजे विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य। तर वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। म्हणजेच विधानार्थी म्हणजे ज्या वाक्यात विधान केलेलं असतं ते विधानार्थी वाक्य। आज्ञार्थी म्हणजे पण एखादी आज्ञा देतो, ऑर्डर देतो, रिक्वेस्ट करतो किंवा सजेशन देतो, विनंती करतो, ती वाक्य आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात। प्रश्नार्थी म्हणजे प्रश्न विचारणे। उद्गारार्थी म्हणजे अचानक आपल्या भावनांचा उद्रेक होतो, अरे रे, अरे रे, बाप रे, ही वाक्य कशामध्ये येतात? उद्गारार्थी वाक्यामध्ये येतात। तर आज आपण वाक्याच्या विधानावरून पडणारे प्रकार कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। पहिला प्रकार आहे केवल वाक्य म्हणजेच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स। दुसरा प्रकार मिश्र वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स। तिसरा प्रकार संयुक्त वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स। पहिल्यांदा केवल वाक्य म्हणजेच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स। ज्या वाक्यात एकच उद्देश म्हणजे एक कर्ता असतो आणि एकच क्रियापद म्हणजे वर्ब असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात। म्हणजे ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते ते केवल वाक्य। म्हणजेच ज्या वाक्यात एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असते ते वाक्य केवल वाक्य असते। आपण उद्देश आणि विधेय याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे। उद्देश म्हणजेच कर्ता, तर ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते ते वाक्य केवल वाक्य। या वाक्यात एकच मुख्य क्रिया एकच असते, म्हणजे या वाक्यात एकच क्रिया घडते। केवल वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स, याच्यामध्ये एकच क्रिया घडते, साधं वाक्य। एक्झाम्पल पाहूया। संगीता पुस्तक वाचते। या उदाहरणामध्ये संगीता काय करत आहे तर पुस्तक वाचत आहे अशी माहिती दिलेली आहे, म्हणजे ते एकच क्रिया आहे। संगीता पुस्तक वाचते म्हणजे संगीता एकच काम करते, म्हणजे एकच क्रिया घडत आहे या वाक्यामध्ये, म्हणून हे वाक्य काय झालं? केवल वाक्य। सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो। मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो। सिंपल वाक्य म्हणजेच केवल वाक्य आहेत। नंतर मिश्र वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स। जेव्हा दोन वाक्य एकमेकावर अवलंबून असतात तसेच ही वाक्य उभयानी व अव्ययानी जोडलेले असतात अशा वाक्यांना मिश्र वाक्य म्हणतात। म्हणजे मिश्र वाक्यामध्ये उभयानी व अव्यय म्हणजे कंजक्शनचा यूज होतो दोन वाक्य जोडण्यासाठी, आणि ती दोन वाक्य एकमेकावर अवलंबून म्हणजे डिपेंड असतात। उदाहरणार्थ, जर मी अभ्यास केला तर मी पास होईन। जर तर ही काय आहेत? उभयानी व अव्यय म्हणजेच कंजक्शन आहेत। तर कंजक्शनचा यूज या मिश्र वाक्यामध्ये होतो। म्हणजे जर मी अभ्यास केला तरच मी पास होईन, पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे, डिपेंड आहे। का तर मी अभ्यास केला तरच मी पास होणार आहे। जर तर, की, म्हणून, म्हणजे, कारण, यास्तव, किंवा हे सर्व शब्द उभयानी व अव्ययांचे शब्द आहेत, त्यांचा यूज कशामध्ये होतो तर मिश्र वाक्यामध्ये। या उभयानी व अव्ययानी जोडली जातात ती मिश्र वाक्य असतात। तर मिश्र वाक्य ओळखताना आपल्याला उभयानी व अव्यय माहीत असली पाहिजे, ते वाक्यामध्ये त्यांचा यूज झालेला आपल्याला दिसेल, त्याच्यानंतर आपण लगेच ओळखू शकतो की हे मिश्र वाक्य आहे। जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन। जेव्हा तेव्हा हे काय आहे? उभयानी व अव्यय। म्हणजे जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन, तर पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे। पावसा आला की आकाशात ढग जमू लागतात। की हे काय आहे? उभयानी व अव्यय। पावसाळा आला की आकाशात ढग जमू लागतात, तर पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे। तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स।
ज्या वाक्यात दोन केवळ वाक्य असतात पण ती स्वतंत्र असतात. म्हणजे संयुक्त वाक्यात दोन केवळ वाक्य येतात. केवळ वाक्य म्हणजे साधी वाक्य, सिंपल सेंटेन्स, ज्यामध्ये एकच कर्ता और एकच क्रियापद असते. तर संयुक्त वाक्यात अशी वाक्य दोन केवळ वाक्य असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकावर अवलंबून नसतात. तर मिश्र वाक्यामध्ये आपण बघितलं की दोन्ही वाक्य एकमेकावर अवलंबून असतात आणि ती उभयान्वी अव्ययाने जोडलेली असतात. पण संयुक्त वाक्यामध्ये ती एकमेकावर अवलंबून नसतात. अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर संयुक्त वाक्यात कोणकोणते शब्द वापरले जातात? आणि, व, शिवाय, अथवा, किंवा, पण, परंतु, परी, म्हणून, सबब हे शब्द कशात वापरले जातात? संयुक्त वाक्यात. तर हे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर आपल्याला संयुक्त वाक्य ओळखताना सोपे होईल. उदाहरणार्थ, मंदा सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. तर या वाक्यामध्ये मंदा दोन क्रिया करते, म्हणजे सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. तर दोन वाक्य होतात. पहिलं वाक्य काय? मंदा सकाळी गणिताचा अभ्यास करते. दुसरं, संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. दोन वेगवेगळी वाक्य झाली. त्यामुळे पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नसते. तसेच दोन क्रिया घडतात, त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. सुरेश खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. म्हणजे सुरेश दोन क्रिया करेल, तर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.